इतर ठिकाणी जर बघितलं सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि त्यानंतर शांततेत मतदान सुरू आहे। आतापर्यंत सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा ठाण्यामध्ये 19%, पुण्यातही 19%, मुंबईमध्ये जवळजवळ 16.5%, तर नागपूरमध्ये 16% आणि पिंपरी चिंचवडमध्ये 21% मतदान झालेलं पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये देखील 18-18.5% मतदान झालंय। सोलापूरमध्ये 24 आणि अकोल्यामध्ये 15% मतदान झालेलं आहे। ज्या 4 महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत तिकडची दृश्य तुम्हाला दाखवतोय आणि नेहमीप्रमाणे आपण आपले जे 50 रिपोर्टर्स इनफॅक्ट राज्यभरातनं या निवडणुकीवर आणि मतदानावर लक्ष ठेवून आहेत त्यांच्याकडनं आढावा घेणार आहोत। सगळ्यात आधी मयंक भागवत मुंबईहून आपल्याबरोबर आहेत, आपले इनपुट एडिटर। मयंक, म्हणता 1 वाजलाय म्हणजे निम्मी वेळ आहे ती मतदानाची सरलेली आहे। कसा प्रतिसाद दिसतो आहे? आकडेवारी आपल्याला सांगतेय सुरुवात चांगली झाली आहे, मतदारांमध्ये काय उत्साह दिसतोय? रुजुता, निश्चितच मुंबईमध्ये मतदानाला सुरुवात चांगली झाली। आकडेवारीवरनं हे स्पष्ट होतंय की मुंबईकर मतदार हा बाहेर पडतोय आणि मुंबईकर मतदार मतदान करतोय आणि त्याला ज्या प्रकारची मुंबई हवी आहे, त्याच्या मनात ज्या प्रकारची मुंबई आहे अशा प्रकारे मतदान होत आहे। आपण बऱ्याचशा मतदारांशीही बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये आम्हाला ज्या सोयी सुविधा मिळायला हव्यात, ज्या सोयी सुविधा मुंबईसाठी हव्यात, ह्या मुद्द्यावरती आम्ही मतदान केलेलं आहे। ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप दोन्ही पक्षांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये झाले, या आरोप प्रत्यारोपांमध्ये मतदार म्हणून आम्हाला जायचं नाही। त्यामुळे मुंबई काय ठाणा काय, ज्या 2 महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकामध्ये मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतायत आणि आपला मतदानाचा हक्क बजावतायत। कारण या दोन्ही महानगरपालिकांमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेनेची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला आहे, उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला आहे। उद्धव ठाकरेंनी हा विश्वास बोलून देखील दाखवला की मी मतदारांसाठी जे आहे ते त्यांचं अभिनंदन करतो की मोठ्या संख्येने मतदार बाहेर निघतात आणि या प्रत्येक मतदाराचा आशीर्वाद मला मिळणार आहे आणि तो मिळतोय, अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केला। तर भाजपचा नेत्यांचाही हा दावा आहे की 114 जी मॅजिक फिगर आहे ती ते सहज पार करतील आणि मुंबईमध्येच्या मतदानाचा आपण ट्रेंड बघितला तर शांततेने मतदान सुरू आहे। कुठेही अजूनही काही अनुचित घटना घडल्याची माहिती आपल्याकडे नाही। त्यामुळे एका प्रकारे मतदान अजूनही 4 तास मतदानाला बाकी आहेत, अजूनही मतदार बाहेर पडतील आणि त्यांना जो मुंबईमध्ये पक्ष हवा आहे, त्यांना जी मुंबई पाहायची आहे त्या दृष्टीने मतदार या ठिकाणी मतदान करतील। मात्र प्रतिष्ठा उद्धव ठाकरेंची पणाला आहे, त्याचसोबत भाजपची प्रतिष्ठा पणाला आहे की ज्या प्रकारे भाजपने कॅम्पेनिंग केलं होतं ते कॅम्पेनिंग मतदारांपर्यंत पोहोचलंय की नाही। रुजुता, अगदी खरं आहे मयंक, आणि आत्ताही जरी आपण बघितली चर्चा ही भाजप आणि शिवसेनेमध्येच रंगताना आपल्याला दिसते, कारण ज्या प्रकारचं कॅम्पेनिंग आणि ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप या 2 पार्टी या 2 पक्षादरम्यान झाले। पुण्याला अमोल कविटकर आपल्याबरोबर आहेत। अमोल, सुरुवातीच्या जर टक्केवारी बघितली तर पुण्यानं जोर मारलेला दिसतोय। पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मताची टक्केवारी सगळ्यात जास्त तिथे आपल्याला बघायला मिळतेय। काय वातावरण आहे या क्षणी तिकडचं? रुजुता, तू सांगितल्याप्रमाणे की सकाळचा प्रतिसाद जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती मिळत होता, लोक घराबाहेर पडत होते। मात्र जसजशी आता दुपार होत आलेली आहे तसा काहीसा प्रतिसाद जो आहे तो थंडावताना पाहायला मिळतोय। कारण दुपारच्या वेळेला पुण्यामध्ये तशीही एरवी ही शांतता असते, त्यामुळं आता तरी मतदान फारसं होणार नाही अशी अपेक्षा आहे। मात्र ज्यावेळेस ऊन उतरेल म्हणजे 4 नंतर ही टक्केवारी जी आहे ती वाढायला सुरुवात होईल। जास्तीत जास्त लोकांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान करा। इतकंच नाही तर पुण्यामध्ये वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, त्यांच्या वतीनं मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले पाहायला मिळतात। कुठे 1 लिटर पेट्रोल फ्री दिले जाते, कुठे मेहंदी काढली जाते, तर काहींना रुपालीसारख्या हॉटेलमध्ये एक वाटी खीर जी आहे ती सुद्धा मोफत दिली जाते। त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी कशा प्रकारे मतदान वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न आपल्याला असलेले पाहायला मिळतात। दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपची समोरासमोर लढत आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे दोन्ही पक्षांकडून जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी घराबाहेर आणलं जाते। प्रतिष्ठा एकंदरीत आम्हाला तिकडचं जे वातावरण आहे ते लक्षात आलं। मतदारांना मतदान केंद्राकडे ओढून देण्यासाठी काय काय उपाययोजना पुण्यामध्ये कराव्या लागतात? नागपूरमध्ये तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत। तुषार, या सगळ्यामध्ये नागपूर मतदानाच्या टक्केवारीमध्ये मागे पडलेलं दिसतंय सुरुवातीला तरी। तुषार, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? रुजिता, निश्चितच जर का सकाळपासून आपण 12 वाजेपर्यंतचा जर का विचार करायचा झाला तर फक्त 16% मतदान झालेलं आहे।
जर एकंदरीत नागपूरचा सकाळपासून 12 वाजतापासून जर का 12 वाजेपर्यंत जर विचार करायचा झाला तर फक्त 16% मतदान झालेलं आहे। एकंदरीत दुपारला देखील आता कडक ऊन आहे, त्यामुळे कुठेतरी मतदान केंद्रावरच्या रांगा आहेत त्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत सकाळपासून शांततेमध्ये मतदान झालेलं आहे। काही अपवादक ठिकाणच्या तुरळक घटना सोडल्या तर सगळीकडे शांततेमध्ये मतदान होत आहे। महत्त्वाची गोष्ट की नितीन गडकरी असो, देवेंद्र फडणवीस असो, मोहन भागवत असो यासारख्या नेत्यांनी देखील सकाळलाच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। महत्त्वाची गोष्ट या व्यतिरिक्त की काही असा भाग आहे तो उच्चभ्रू वस्ती नागपूरचा पाहायला मिळतो, जसा पश्चिम नागपूरचा भाग असतो, अशा प्रभागामध्ये कमी टक्क्यामध्ये मतदान झाल्याचं पाहायला मिळत आहे। मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील फक्त 52% मतदान झालं होतं। त्यामुळे निवडणूक आयोगाने 15 दिवसाआधीपासूनच या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता। तर आता यावर्षीही मोठ्या प्रमाणात जी जनजागृती झाली त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा निवडणूक आयोगाला आहे। पण कुठेतरी जर सकाळला 1 तास मतदानामध्ये मोठ्या संख्येने उत्साह पाहायला मिळत होता, नंतर मात्र दुपारनंतर म्हणजे 11 वाजतानंतर जेव्हा उन्हाचा कडाका वाढला त्यामुळे कुठेतरी मतदानाचा जो टक्का आहे तो कुठेतरी मंदावल्याचा पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर का मतदानाचा टक्का कमी झाला त्याचा फटका कोणाला बसेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण की भारतीय जनता पार्टीला जास्त अपेक्षा आहे की जितकं जास्त टक्के मतदान होईल तितका जास्त फायदा भारतीय जनता पार्टीला होईल। त्यामुळे जर का मतदानाचा टक्का जर का कमी झाला तर निश्चितच भारतीय जनता पार्टीला फटका बसण्याचा शक्यता आहे आणि याचा फायदा कोणाला होईल मग हे निकालानंतर स्पष्ट होईल। पण सध्या तरी शांततेमध्ये नागपूरमध्ये मतदान सुरू आहे। खरं आहे तुषार, मतदान शांततेमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी मतदान हे शांततेनं सुरू आहे आणि जसं आपल्याला तुषार आत्ता सांगत होते कोणाला फायदा मिळालाय, कोण जिंकणार आहे हे सगळं आपल्याला आणखी 1 दिवसांनी 23 तारखेला स्पष्ट होणार आहे। आपले 3 रिपोर्टर्स आत्ता आपल्याबरोबर होते, तुषार, मयंक आणि अमोल, तिघांचेही धन्यवाद ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल।